मी एक नवीन शो बनवणार आहे. त्याच्या स्टोरी आणि कन्सेप्टमध्ये तू अगदी फिट बसतेस. हे तर खरंच माझ्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन आलात. आपला नेक्स्ट प्लॅन पण तयार ठेव, समजलास? हो हो, तयार आहे सर. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुम्ही ओल्ड एज होममध्ये येऊ नका देऊ. ओल्ड एज होममध्ये जी लोक राहतात त्यांचे नातेवाईक किंवा मित्र बनून कोणी आलं असं काही तुमच्या नजरेत आलंच तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला नक्कीच कळवा. जी नक्कीच. सॅवीचा फोन आला होता. आधी पण आला होता. मला देवला फोन करायला नको होतं, बट देवला हे सांगणं आवश्यक होतं की मी त्याच्यासाठी कधी लायबिलिटीज नव्हतेच. मी आधी पण सेल्फ डिपेंडेंट मुलगी होते आणि आज सुद्धा आहे. तरीही मला देवला भेटावंच लागेल. त्याला जाणीव करून द्यावी लागेल की मी त्याच्या आयुष्यात अशीच आली होती. मी डिनर ऑर्डर केलंय. का? मी नाही म्हटलं होतं ना. हो, पण तरी सुद्धा मी ऑर्डर केलंय. तू या जबरदस्तीच्या गोष्टी का करतेस? कारण मी अपराधी भावनेत जगते. सॅवी, तू कसं तरी करून तुझं आयुष्य फक्त जगत चाललीयस. असं वाटतं की जणू काही आता चांगलं होण्यासाठी तुझ्या आयुष्यात काही उरलंच नाही ग. अनुपमा, प्लीज या नॉनसेन्स गोष्टी करणं बंद कर. आणि हो, आपण दोघींनी एकमेकांबद्दल आपल्यापणाच्या गोष्टी नाही केल्यात तर तेच बरं होईल. चल ठीक आहे, मी तुझं म्हणणं मान्य करते. पण आपलेपणा न दाखवल्यामुळे आपलेपण संपून तर नाही ना जाणार. तुला जितकं बोलायचं तितकं बोल. तुम्हाला तुझ्या कोणत्याच गोष्टीचं मी आता वाईट नाही वाटून घेणार. आणि मला तुझी प्रत्येक गोष्ट वाईट वाटते. फोन का नाही येते?
असं तहान न लागताच पाणी पिणं चांगली गोष्ट नसते. चला, तुम्ही खूप काळजीत दिसताय, इथे या. बसा इथे. तुम्ही सॅवीचा फोन आल्याने काळजीत आहात ना? पण का? कारण की मला नाही वाटत की आपल्या सुखी आयुष्याच्या मध्ये कोणी यावं. जेव्हा आपण दोघे बरोबर आहोत तेव्हा आपल्या दोघांच्या मध्ये कुणीच नाही येऊ शकत. काय वाटतं तुला? मी तिच्यासोबत फोनवर बसून लांब लांब गोष्टी कराव्यात? नाही, परंतु हे विचारणं आणि हे कळणं तर आवश्यक आहे ना की तिने फोन का केला होता. असं होऊ शकतं की तिला तुमची गरज आहे. पण आमचे काही संबंधच नाही तर मी असं का करू? पण हे नातं तुमच्या तोडण्याने नाही तुटणार. तिने प्रेम केलं होतं तुमच्यावर. तो माझा मूर्खपणा होता. मी भटकलो होतो, मला काहीच कळत नव्हतं. चुकांवर चुका करत होतो मी. आता या दरम्यानच काही नवीन संबंध जुळायला लागले होते. पण आता असं नाही होणार. मी तुमच्याकडे काही स्पष्टीकरण नाही मागत. मला माहितीये की तुमचं मन साफ आहे, पण तुमच्या आणि सावीच्या मध्ये बरंच काही अर्धवट राहून गेलंय. तुम्हाला एक वेळ तिच्यासोबत बोलायला हवं, हे दाखवण्यासाठी की आता सुद्धा तुम्ही माणुसकीच्या नात्याने अजूनही तिच्याशी जोडलेले आहात. मला वाटतं की एकदा तरी तुम्ही सॅवीला फोन करायला हवा. आणि मी तर म्हणते की जर गरज पडली तर तुम्हाला तिला भेटायलाही हवं. तू वेडी झालीस? हे सगळं मी नाही करू शकत. तुझ्या म्हणण्यावर मी तिला फोन केला, तिने फोन नाही उचलला. तुम्हाला वाईट वाटलं? नाही, मला वाईट नाही वाटलं. उलट चांगलं झालं की माझ्याजवळ तिला बोलण्यासाठी काहीच कारण नाही. पण तिच्याजवळ खूप साऱ्या गोष्टी असतील तुमच्यासोबत बोलण्यासाठी. खूप साऱ्या गोष्टी असतील तुमच्याकडून ऐकण्यासाठी. मी एक स्त्री आहे, याकरता सॅवीला समजू शकते बस. स्त्री नॅन्सी सुद्धा आहे आणि तिने आपल्या प्रेमासाठी आपल्या दोघांचं आयुष्य नरक बनवून टाकलं होतं. प्लीज, मला याबद्दल काहीच नाही बोलायचं. सॅवी आणि नॅन्सी दोघीही आपला भूतकाळ आहेत आणि प्लीज तू पण त्यांच्याबद्दल काही बोलू नकोस. विसरून जातो. ठीक आहे, मी नाही बोलणार. पण तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुम्हाला जसं योग्य वाटेल ना
तुम्ही तसंच करा. सॅवीला तिच्या परिस्थितीवर सोडूया. कदाचित तुमच्या असं करण्याने ती स्ट्रॉंग होईल. हॅलो. बरं झालं तुम्ही कॉल केलात. मी तुम्हाला कॉल करणारच होते. का सगळं ठीक आहे ना? काहीही ठीक नाहीये. किती समजावलं मी सॅवीला, भांडण केलं, खूप बोलले, पण ती आहे की काही समजून घेण्यासाठी तयारच होत नाहीये. तिला तर माझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. बघ एवढं इरिटेट होण्याची गरज नाहीये. कारण की जे काही होत आहे त्याला जबाबदार पण तर आपणच आहोत ना. आणि बघ तिची ही हालत बघून मला असं वाटतंय की ती ना बिचारी डिप्रेशनची शिकार झालेली आहे. आता तू ना तिच्याशी भांड बोल, काही पण करायचंय ते कर, पण तिची साथ नको सोडूस. हा, मला असं वाटतं की ती जर एकदा देवला भेटली तर बहुतेक तिचे प्रॉब्लेम काही प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतील. बोलतेस तर तू अगदी खरं. इनफॅक्ट मी देवशी माफी मागायला सुद्धा गेलो होतो, पण मला हे कळत नाहीये की देव सॅवीला का भेटत नाहीये. काहीतरी करायला पाहिजे आता. ठीक आहे, मीच काही करतो. वाईट काम करायला माझं डोकं घोड्यासारखं धावतं, पण जेव्हा चांगलं काम करण्याची वेळ आलीये तर मला काही कळतच नाहीये. पण तू काळजी करू नकोस. मी काही ना काही विचार नक्कीच करेन. एक चांगला मार्ग मी शोधून काढेन. ठीक आहे, तोपर्यंत तू सॅवीचं ध्यान ठेवशील, तिच्या सोबत राहशील, तिला कधी एकटं सोडू नकोस. ठीक आहे? ओके, शुअर. अरे तू, मी आता तुझ्याबद्दलच फोनवर बोलत होते. आता विचारणार नाहीस कोणाशी बोलत होते ते? अतिशय काळजी वाटते त्याला तुझी. गेस कर, विचार कर जरा मी कोणाशी बोलत होते ते. बोल ना. ही देव बरोबर तर नव्हती बोलत. नक्कीच देवने हिला फोन केला असेल माझ्यासाठी, आणि ही काहीच्या काही बोलते. काय ग सावी, कमाल आहे यार, तू इतकं पण गेस नाही करू शकत का? अच्छा, मी असं करते, मी तुला छोटीशी हिंट देते. जर हिने देवला माझ्याबद्दल काही सांगितलं असेल ना, तर आज मी नक्कीच हिचं तोंड फोडून टाकेन. मला असं वाटतंय तू माझ्याबद्दल काहीतरी खूप खतरनाक विचार करतेस. हो, खतरनाक विचार करते. आणि मी ज्याबद्दल विचार करते ते खरं ठरलं ना, तर मी तुझं खरंच तोंड फोडेन. किती बरोबर विचार करतेस तू माझ्याबद्दल. तर मग तू असं कर, तू आधी माझं तोंडच फोड. कारण तू जो विचार करतेस ना, मी त्याच्या बरोबरच बोलत होते. मी काय विचार करत होते? तुला असंच वाटतंय ना की मी देव बरोबर बोलत होते? बोल बोल, है ना? तू
तू देव बरोबर बोलत होतीस? हो, मी देव बरोबर बोलत होते. दाखव दाखव दाखव. नाही नाही. यापुढे जर अशी फालतू मस्करी केलीस ना तर मी खरंच तुझं तोंड फोडून टाकेन. छोटे साहेब, गोष्ट अशी आहे की जीवनात मी कधीच चांगलं काम नाही केलंय. म्हणूनच मी थोडा नर्वस फील करतोय, थोडा अपसेट फील करतोय. अपसेट? अपसेट का आहेस? सॅवी आधी खूपच एक्साइटेड असायची, खूप लाईव्हली राहायची. पण आता खूपच उदास राहते. असं वाटतं की समजा जीवन जगण्याची हौसच संपली आहे. तू त्याची काळजी नको करूस. ती खूप समजदार मुलगी आहे. आय एम शुअर शी विल बी हँडल हरसेल्फ. तिने जग बघितलंय. गोष्ट तर खरी आहे, पण मला गिल्ट आहे. तिच्या आयुष्यात सगळं काही ठीक होईल तर तुला गिल्ट सुद्धा वाटणार नाही. एक गोष्ट मी अजूनही नाही समजू शकले की माझं मन माझ्याकडून काय मागत आहे. मनाचं ऐकू की मी हे समजून चालू की माझं मन मला धोका देतोय. मागील बऱ्याच वर्षांपासून मला कुणीच मैत्रीच्या लायक सुद्धा नाही भेटला. प्लास्टिकच्या बाहुलीसारखं मी हसणं जगणं शिकले होते. कधी थोडं कमी तर कधी थोडं जास्त. असं वाटतंय की सिच्युएशनच्या डिमांडने माझ्यामध्ये कुणीतरी चावी भरतंय आणि मग मी हसायला लागते. मला माहितीये की आयुष्य कधी पण भटकवू शकतं, कारण की मी स्वतःसाठी कधीच बरोबर मार्ग नाही निवडू शकले. प्रत्येक वेळी वाटलं की मी योग्य मार्गाने चालले, योग्य ठिकाणी चालले. पण जेव्हा ठिकाणच चुकीचं मिळतं तेव्हा लक्षात येतं की मी चुकीचा मार्ग निवडला होता. चुकीचे निर्णय माझ्या आयुष्यात आतापर्यंत वाटा म्हणून राहिले, पण आता नाही. आता असं वाटतंय की समोर सगळं काही साफ साफ आहे, धोक्यात काहीच नाहीये. मला आता मागे वळून नाही बघायचंय, कारण मागे वळून बघण्यासाठी माझ्याजवळ आता काहीच नाही. आणि तसंही तुला पुढचा विचार करायला पाहिजे. पुढचा तर मी तेव्हाच विचार करेन जेव्हा मला मागच्या करण्यांपासून, मागील पापांपासून सुटकारा मिळेल. त्याच गोष्टी मला परेशान करत असतात. आय अंडरस्टँड. पण तुला फक्त पुढचाच विचार नाही करायला पाहिजे, तर समोर काय करायचं हे पण बघायला पाहिजे. भूतकाळात तू केलेल्या चुका विसरू शकणार असं काही करायला हवं. सॅवीसाठी जे काही तू चांगलं करू शकतोस ते कर. पण तिच्या न कळत तिला माहीत नव्हतं. छोटे साहेब, एक गोष्ट सांगू. हे चांगलं बनणं सोपं आहे, पण चांगलं बनून राहणं खूपच कठीण आहे. कठीणच नाही तर चॅलेंजिंग सुद्धा आहे. हो, या कामतलं बघून तर मला हेच वाटतंय. कामत? कामत आपलं काही वाकड करू शकत नाही. हा कामत जो आहे ना, तो खूपच बेकार माणूस आहे.
खूप लालची माणूस आहे तो. आणि जेव्हापासून मी माझे हात मागे ओढले आहेत ना, त्याची कंपनी रद्दीसारखी पण नाही राहिली. हो, एका काळात मी त्याचा खूपच फायदा केला होता, तर असं होऊ शकतं की तो माझ्याकडून बदला नाही घेणार. पण एक गोष्ट तर आहे की तो प्रभाकरनशी नक्कीच हात मिळवू शकतो. प्रभाकरन सोबत? हा प्रभाकरण ना एक बेनामी NGO चालवतो. मला त्याच्याबद्दल जास्त तर काही माहीत नाही, पण एवढं माहीत आहे की तुम्हाला जो सरकारी प्रोजेक्ट मिळणार होता, तो सरकारी प्रोजेक्ट त्याच्या बेनामी NGOला भेटणार आहे. पण प्रभाकरन तर जेलमध्ये आहे ना? प्रभाकरण तर जेलमध्ये आहे, पण त्याचा जो चमचा आहे ना, बिंद्रा, तो बाहेर आहे. आणि बिंद्रा आणि प्रभाकरण दोघं मिळालेले आहेत. आणि हा कामत त्या दोघांचा सोबती आहे. हा कामत त्यांच्यासाठी खूप कामाचा निघू शकतो. मला तर असं वाटतंय की कामत त्यांचा चेहरा बनू शकतो. आता माझं मन असं करतंय की खरंच मी आता माझं हे घर सोडून लवकरच दुसऱ्या घरामध्ये निघून जावं. तुला मला लवकर पाठवणी करण्याचं मन आहे नाही? खूप जीव खाते ना मी तुझा. तर ठीक आहे आई, तुझ्या मनात जे आहे तेच कर तू. जेवढा लवकर शक्य होईल माझे लग्न उरकून टाक.